तो भाषण तुम्ही कसं ऐकलं? अजितदादा गटातले जे मंत्री आहेत ना, माझं हे स्पष्ट मत आहे की माननीय अजितदादा पवारांना जे सन्मानाची वागणूक शरद पवार साहेबांच्या जोडीला होती तो सन्मान त्यांनी हरवला. आज अशी स्थिती आहे की माननीय अजितदादांकडे 50 आमदार आहेत, 50च्या वर आमदार आहेत सपोर्ट करायला, आणि त्यांना 3 जागावर समाधान मानावं लागतं. 50 आमदार, उपमुख्यमंत्री राज्याचे आणि बायकोसहित 3 तिकीट. मला वाटतं की हे चित्र काही बरोबर नाही. अर्थात हा त्यांचा विषय, त्यांच्या सन्मानाचा विषय, त्यामुळे मी तसं म्हटलं. त्यांच्या गटात चोरून नाही भाऊ त्यांच्या गटातले जे मंत्री आहेत, राष्ट्रवादीचे मंत्रीने मोठे नेते, हे भाजपमध्ये जाणार असल्याचं विधान लोंढेंनी केलं आहे. जे लोंढेंनी केलं, अतुल लोंढेंनी म्हटलं आहे की राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत आणि नेते आहेत हे भाजपमध्ये जाणार आहेत, प्रवेश करणार आहेत. तसं मी अतुल लोंढेंची चर्चा करून सांगेल. चला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.